विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे कारण तुम्ही टायटल बघितलं असेल की शेवटचे 8 दिवस 4 दिवस 5 दिवस बाकी आहे आणि आम्हाला आमचे 5 विषय 6 विषय 8 विषय ते ऍटलीस्ट पासिंग करायची, म्हणजे 70 पैकी ऍटलीस्ट 40-45 मार्कांपर्यंत कसं जायचं. खूप मुलांनी या व्हिडिओची रिक्वेस्ट केली होती, सो हा व्हिडिओ मी आता तुम्हाला देतोय. मित्रांनो बघा, पहिले तर आपल्याला सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओ मी तुम्हाला काही गोष्टी विचारतोय. पहिले आपली रियालिटी बघा. रोज इतके कॉल येतात, पोरं विचारतात सर अभ्यास कसा करू, हे करू ते करू. मी ऑब्व्हियसली मुलांना गायडन्स करतो, प्रत्येकाला कॉल बॅक घेतो, सांगतो. आमची टीम 100% काम करते. मेसेज आले व्हॉट्सअपला, आम्ही गायडन्स करतो. पण मित्रांनो, त्याच्यावरनं मला कळतंय की अजून तुम्ही झोपत आहात. आता पहिलं जागा व्हायचं. याच्यासाठी काय करायचं, 3 गोष्टी पहिले चेक करा. तर तुझे जे पुस्तक आहे ते रॅक मध्ये ठेवले किंवा त्या दप्तरात तिथून बाहेर काढले का, धूळ खात पडले का, ते आधी चेक कर. नसेल तर पटापट धूळ साफ कर, कारण तुला आता कामाला लागायचंय. सो पहिलं ते पुस्तक मटेरियल जवळ घे. सेकंड, ज्या नोट्स बिट्स असतील व्हॉट्सअपला असतील, कुठे असतील पुस्तकात, तशाच पडलाय का, त्या व्हॉट्सअपच्या नोट्स ग्रुपच्या नोट्स आता पहिल्यांदा काढ. आणि तिसरं आपल्याला आहे महत्वाचं की आता किती युनिट आहे जे आपल्याला परफेक्ट करायचे, म्हणजे 4 युनिट असतील, 4 पैकी 2 करायचे का 3 करायचे, की तुझं ठरलंय का. सो ह्या पद्धतीने या तिन्ही गोष्टीवर लक्ष दे. यस, आता मी तुला डे वाईज स्ट्रॅटेजी सांगतोय. 1 दिवसापासून 8 दिवसांपर्यंत काय काय करायचं. कमी दिवस असतील तर यालाच तू 5 दिवसात 4 दिवसात पण तुझ्या पद्धतीने डायव्हर्ट करू शकतो. पहिल्या दिवशी तर तुला क्लिअर करायचं मित्रांनो की तुझा सिलेबस काढायचा. तू म्हणजे सिलेबस काय, सिलेबस काढायचा म्हणजे काय, समजा 1 युनिट आहे कुठल्याही विषयाचा, एका युनिटमध्ये समजा 5 टॉपिक आहे, पण 5 पैकी तुला हे चेक करायचं की कुठले 3 टॉपिक आहेत त्याच्यावरच नेहमी प्रश्न येतात. 2 टॉपिक असे त्याच्यावर एक तर प्रश्नच येत नाही किंवा क्वचितच प्रश्न येतात. मग ते 2 टॉपिक तुला शोधायचे ज्याच्यावर क्वचित प्रश्न येतात आणि ते सोडून द्यायचे. हो, बरोबर ऐकलंस, ते सोडून द्यायचे. म्हणजे आत्ताची ही वेळ अशी आहे की आत्ता काय करण्यापेक्षा काय सोडायचंय हे तुला आधी क्लिअर करायचंय. काय करण्यापेक्षा काय सोडायचंय क्लिअर करायचंय, कारण आता सिलेबस कमी करायचा आहे. कमी सिलेबस असेल तर कमी दिवसात क्लिअर करशील ना. याला तू असं समज, जेव्हा तू सेमिस्टरला जानेवारीमध्ये एंट्री केली होती त्यावेळी तुला वाटत होतं मी वर्गात टॉप आलो पाहिजे. पहिल्या दिवशी सेमिस्टरच्या पहिल्या आठवड्यात तेच वाटतं आपण टॉपर झालो पाहिजे. तेव्हा सिलेबस जो असतो तो कमी पडतो. सेमिस्टरच्या मिडला आला इनसेम पर्यंत की तेव्हा वाटतं यार जस्ट स्कोरिंग झाली पाहिजे, टॉपर विपर जाऊ द्या, स्कोरिंग झाली पाहिजे, आहे तेवढा सिलेबस करू. आणि एंडला जेव्हा 7-8 दिवस राहतात तेव्हा वाटतं यार हे स्कोरिंग जाऊ द्या, टॉपर होणं जाऊ द्या, जस्ट पास झालो पाहिजे. पास होण्यासाठी ऑब्व्हियसली तुला सिलेबस कमी पाहिजे ना. मग पहिलं तुला क्लिअर करायचं पहिल्या दिवसामध्ये की प्रत्येक विषयात जेवढे विषय 4 विषय 8 विषय जे असतील ते काय काढायचंय, जे नाही करायचंय ते टॉपिक बाजूला करून काय करायचे तेवढेच फक्त लिहून घे. त्याच्यानंतर तुला प्रत्येक विषयाचे 5-5 पेपर समोर ठेवायचे, झेरॉक्स काढून ठेव, कारण टॉपिकचा अभ्यास केला गेल्यास प्रश्नपत्रिका क्लिअर करायचे. डे 1 झाला, डे 2 झाला. आता डे 3 मध्ये काय कर की जे टॉपिक तू ठरवले हेच मला करायचे, 5 पैकी युनिट 1 मध्ये 5 पैकी 3च करायचे नाही, 3 इतके परफेक्ट कर की त्याच्यावर काही प्रश्न आला तो तू सोडू शकतो प्रत्येक सब्जेक्टचं. या पद्धतीने त्याच्यावर नियोजन कर आणि याचा अभ्यास करताना तू युट्यूबवरून करू शकतो, युट्यूबची मदत घेऊ शकतो, क्लासेस लावली त्याची मदत घेऊ शकतो, किंवा तू आपले पर्पल ॲट ऍप्लिकेशन सारखे जे सबस्क्रिप्शन आहे रेकॉर्डेड कोर्सेस त्याच्यावरनंही करू शकतो, कारण यांच्यावरनं तुझा सेल्फ करण्यात जेवढा वेळ जातो त्यापेक्षा कमी वेळेत तुझा अभ्यास कव्हर होऊन जातो. क्लिअर. सो डे 3 मध्ये तुला एकदम परफेक्ट कॉन्सेप्ट करायच्या. डे 3 आणि 4 2 दिवस दिले, परफेक्ट कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आणि त्याच्यावर काही प्रश्नाला तू सोडू शकतो या पद्धतीने. आता अभ्यास पहिल्यांदा आपण सिलेबस केला, काय घ्यायचं होतं काय सोडायचं ते ठरवलं होतं. नंतर त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका घेतल्या, नंतर तुझा अभ्यास कम्प्लीट झाला, परफेक्ट झाला. आता त्याच्यानंतर 5व्या दिवशी तुला काय करायचं, आता त्याची रिव्हिजन घ्यायची, शॉर्ट रिव्हिजन. त्याच्यामध्ये काय करायचं, डायग्राम लक्षात ठेवायचे आहे, डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे, डेरिव्हेशन्स असतील तर फ्लो स्टेप्स लक्षात ठेवायचं, हे तुला लक्षात ठेवायचं डे 5 मध्ये सगळ्या सब्जेक्टचं थोड्या वेळात आलं. नंतर 6व्या दिवशी आता काय झालं, आता फ्लो बघ. पहिल्यांदा आपण सिलेबस काढला, काय करायचं नव्हतं ते काढून घेतलं, काय करायचं होतं ते ठरवलं, नंतर अभ्यास केला, तो परफेक्ट केला ठराविक टॉपिकचा. नंतर डायग्राम वगैरे सगळी याची शॉर्ट मध्ये रिव्हिजन करून घेतली, डेफिनेशन लक्षात ठेवला, फ्लो लक्षात ठेवला, न्यूमेरिकल मध्ये आपण कॉन्सेप्ट पूर्ण स्टेप्स लक्षात ठेवल्या. आता मेन याच्यावर येतोय आपण. आता आपल्याला घ्यायचे प्रश्नपत्रिका. ज्या 5 पेपर आधी काढले होते आपण ते 5 पेपर आता तुला सोडवायला घ्यायचे. क्लिअर. ते डे 6व्याला 7व्या दिवशी पेपर सॉल्व्ह झाले की स्वतः चेक करून घे. यस, किंवा पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक विषयात तुला लेटेस्ट पेपर सुद्धा सॉल्व्ह आहे ते चेक कर, विथ एक्सप्लेनेशन आहे, तुझी आयडिया क्लिअर होऊन जाईल.
आणि नंतर 7व्या दिवशी तुला रिव्हिजन घ्यायची. रिव्हिजन मध्ये एकदम फास्ट मध्ये जे तू अभ्यास करताना जे काही पॉईंट काढले होते, ज्या डायग्राम वगैरे काढले होते, त्या फटाफट फक्त वाचून घ्यायचे. हा याच्यामध्ये हे आहे, याच्यात ते आहे, या पद्धतीने तुला अभ्यास करायचं. बस या वेळी गेला की आरामात तू स्कोर करतो. 8व्या दिवशी टेन्शन नको घेऊ, थोडा कॉन्फिडन्स तुला वाढेल. वाटतंय की 8 दिवसापूर्वी मी 0 होतो, आता 8 दिवसांनी तुझा कॉन्फिडन्स वाढलेला असेल. सो त्यावेळी थोडा आराम कर, प्रॉपर झोप घे, टेन्शन घेऊ नको. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. फक्त रिकॉल करत जा, 8व्या दिवसापासून रिकॉल करत जा. या वेळी गेला मी शुअर शॉट सांगतो, खूप टॉप स्कोरिंग नाही पण ऍटलीस्ट तू पासिंग शुअर शॉट होतो. 70 पैकी तुला 40, 45, 50 मार्कांपर्यंत तू शुअरली जातो, तेवढा पेपर लिहितोच. सो या स्ट्रॅटर्जी मी दिली, फॉलो कर. आवडल्यास व्हिडिओ शेअर कर, मित्रांनाही सजेस्ट कर. आणि अभ्यास करताना मी पुन्हा सांगेल, वेळ कमी ना, मग स्वतः करण्यात वेळ घालू नको. स्वतः करण्यात 1 युनिट करायला तुला 4 तास लागतील, तर पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनं तोच युनिट केला, कारण तिथे सगळं रेडी आहे ना. तुला फक्त ते ऐकायचं आणि सोडवायचंय. पुस्तकातून स्वतः करायला ते समजून घ्यायचं, समजून घेतल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा, मग लक्षात ठेवायचं. 3 स्टेज मध्ये तो युनिट करायला 4 तास जातोय. तोच युनिट पर्पल हॅट ऍप मध्ये डायरेक्ट रेडी. त्याच्यात फक्त एक्झाम ओरिएंटेड दिलंय. जसं मी सांगितलं होतं, जे नाही करायचं ते सोडून दे, जे करायचं तेवढंच घे. सो जे नाही करायचं, एक्झामला येत नाही, ते आम्ही सोडून दिलंय. सो एकदम शॉर्ट मध्ये पर्पल हॅट ऍप मध्ये कोर्सेस आहे, ते घेऊन लगेच अभ्यासाला लाग. बघ तू कमी वेळेत तो 4 तासाचा युनिट 2 तासात होईल आणि कॉन्फिडंट येईल की हे येणारे पेपरला हेच केलं मी, हे नाही येणार हे सोडून दिलं. ऍप्लिकेशन घेतलं तर त्याच्यावरनं दिलंय तेवढंच कर, तू गॅरंटेड स्कोरिंग करशील. थँक्यू.